नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो काही व्हिडिओ आपला आहे तो असा सहजच म्हटलं चला किंवा मार्केट विषयी जरा थोडं बोलावा. काय होऊ शकतं मार्केटमध्ये आणि आपलं जे काही प्रिडिक्शन होतं ते काय होतं. तर त्या संदर्भामध्ये थोडीशी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बघा गेल्या साधारणतः 4-5 दिवसापासून जे आपले सगळे व्हिडिओज येतात डेली त्यामध्ये मी आपल्याला बोललेलो होतो. का साधारणतः डिसेंबर एंड पर्यंत असं वाटतंय मला का निफ्टी 26,500 पर्यंत जाऊ शकतो. बँक निफ्टी हा 59,000 ते 60,000 पर्यंत जाऊ शकतो. तो का जाऊ शकतो, कसा जाऊ शकतो, त्याची कारणं आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पण मग मार्केटमध्ये आपल्याला थोडीशी काय रिस्क आहे आणि त्यानंतर आपल्याला रिस्क सोडून अजून पुढे काय-काय गोष्टी आहेत, आपल्याला त्या जाणून घ्यायच्या आहेत. त्याकरता पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलची मेंबरशिप आहे. ती फक्त आहे महिन्याला ₹299 मध्ये. त्यामध्ये तुम्हाला आपल्या मार्केटमधले काही ब्रेकआउट स्टॉक असतात, त्याविषयी तुम्हाला त्यामध्ये चांगले व्हिडिओ मिळतील. मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं त्याविषयी तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज मिळतील. त्यासाठी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर मला तुम्ही मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेस मिळेल. आणि जर समजा तुम्हाला असं वाटलं की नाही नको मला मेंबरशिप तर त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलचा पेड ग्रुप आहे. त्याचाही आपला ₹1350 12 महिन्याचा प्लॅन आहे. 12 महिन्यासाठी ₹1350 आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपण आपला जॉइन करू शकता. आणि मग आता जे मी बोललेलो होतो 26,500 आपण तेव्हा साधारणतः निफ्टी आपला 25,000 च्या खाली होता. तिथून आपण बघतोय की एक चांगली शार्प तेजी आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटली. तर ती का बघायला भेटली तर त्याचं जे साधारणतः पहिलं स्ट्रक्चर असं आहे. आपण जर पाठीमागे बघितलं मी तुम्हाला जो चार्ट निफ्टीचा बघितला त्यामध्ये मी दाखवलं होतं की कुठेतरी डबल बॉटम टाइपचा आपल्याला त्या ठिकाणी चार्ट पॅटर्न तयार होतोय. आणि जो आपला 25,200 चा एक मोठा रेजिस्टन्स निफ्टीचा होता आणि तो क्रॉस केल्यानंतर एक शॉर्ट कव्हरिंग येणं एक साहजिक होतं. आणि खास करून जर आपण आपल्या मार्केटमध्ये बघितलं असेल तर एफ-आय जे आहेत ते गेल्या काही दिवसापासून सेलिंग करत होते. पण जसंही मार्केट 25 च्या वरती सस्टेन झालं, त्यानंतर त्यांनी थोडी खरेदी करायला चालू केली. पण आता 25,000 च्या वरती असताना सुद्धा त्यांची आपल्या इंडेक्समध्ये फक्त 7% लाँग पोझिशन होती आणि 93% सेल साइडला पोझिशन होती. पण आता 25 च्या वरती मार्केट आलंय पण, टिकलंय पण आणि त्यानंतर जो सगळ्यात मोठा अडथळा होता तो 25,500 चा होता. त्याच्या आधी 25,300 चा होता. तोही क्रॉस केला. 25,500 चाही क्रॉस केला. आणि तो केल्यानंतर शॉर्ट कव्हर करणं हे एफ-आय ला भाग होतं. आणि म्हणून आता आपण बघतोय का जे काय आता मार्केटवर चाललंय. सगळ्यांचंच म्हणणं आहे स्टॉक वाढत नाहीये, निफ्टीच वाढतो. कारण ते आहे का हे जे विदेशी गुंतवणूकदार आहेत, जे शॉर्टमध्ये होते, ते आता त्या ठिकाणी शॉर्ट कव्हर करतायत. आता होतंय काय बघा, ज्यांनी समजा 25,000 शॉर्ट केलाय, आता 700 पॉइंट वरती आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर 75 गुणिले 700 जवळ-जवळ त्या ठिकाणी ₹50,000 एका लॉटमध्ये नुकसान आहे. म्हणून काय होतंय का जे सेलिंग आहे, म्हणजे त्यांनी अगोदर सेल केलंय, पण बाय होतंय. म्हणजे ही जी बायिंग होते, शॉर्ट कव्हरिंगची बायिंग होते. अशा पद्धतीने आपल्याला निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटते. भलेही सगळ्यांचं म्हणणं आहे का पोर्टफोलिओ वाढत नाही, स्टॉकही वाढत नाही. आपण बघा टाटा मोटर्स असेल, रिलायन्स असेल, त्याच्यानंतर आपला एसबीआय असेल, सगळे स्टॉक जागेवरतीच आहेत. पण निफ्टी मात्र वाढतो. आणि आता ही शॉर्ट कव्हरिंग आहे, ही शॉर्ट कव्हरिंग मार्केटला 26,500 पर्यंत घेऊन जाईल. आणि त्यानंतर आपण बघतोय का आता हे मी तुम्हाला सांगितलंय का काय आहे ते. पण आता जे आपल्या समोर काही खतरे होते आणि त्या खतऱ्याचा काय परिणाम होणार आहे. पहिला होता का जे डोनाल्ड ट्रम्पने जे चायनावरती टॅरिफ लावलेला आहे मी तुम्हाला सांगितलं. अशा गोष्टी या 1-2 दिवसाच्या मेहमान असतात त्यानंतर मार्केट परत पुरवत होतं. नंतर त्या गोष्टी झाल्या. कुठेतरी दोघेही सेटलमेंट करणार ह्या सगळ्या गोष्टी अशा राहू शकत नाहीये. कारण काय आहे का चायनालाही अमेरिकेची गरज आहे, अमेरिकेलाही चायनाची गरज आहे. त्यामुळे थोडे भांडतील आणि परत शांत होतील. हे आपण असं म्हणूया काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यानंतर परत डोनाल्ड ट्रम्प आपण बघतोय का याचं युद्ध मिटव, त्याचं युद्ध मिटव, त्याचं युद्ध मिटव असं त्यांचं प्रकरण चालू आहे. रशिया वगैरे आता आणि त्याच्यानंतर आपलं युक्रेन ह्या दोघांची जी काही लढाई आहे, ती लढाई ना संपते, ना सुरू आहे का चालू आहे काही कळतच नाही. कधीतरी हा त्याच्यावर हल्ला करतो, तो त्याच्यावर हल्ला करतो. त्याच्यामुळे त्या लढाईचं काही टेन्शन नाहीये.
त्यानंतर आता आपण बघतोय का जे अमेरिकेमध्ये आपल्याला जे काही शटडाऊन होतं त्याचाही मार्केटवरती काही परिणाम होताना दिसत नाहीये. म्हणजेच जे मोठे मोठे धोके होते ते धोक्यातून मार्केट आयसी मधून बाहेर आलेलं आहे. ते आयसी मधून बाहेर आल्यानंतर होतं काय का एकदा एक मेजर माइलस्टोन असतो. समजा आपण बघतोय का निफ्टी हा गेल्या वर्षभरामध्ये साधारणतः 25,600च्या वरती गेला नव्हता. आता जर तुम्ही बघितला तर काल निफ्टीने 52 टॉप मारलाय आणि त्याच्या आधी बँक निफ्टी तर भरपूर टॉप मारले, पण निफ्टीने 52 टॉप मारलाय. म्हणजे आता जो टॉप आहे का 12 महिन्याचा जो टॉप आहे तो क्रॉस केलाय. तो क्रॉस केल्यानंतर 4-5% तर तेजी सहज आरामशीर निफ्टीमध्ये येऊ शकते, असं एक लॉजिक होतं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी असं प्रिडिक्शन केलं होतं का निफ्टी 26,500 पर्यंत जाऊ शकतो. तर त्यामध्ये आपण बघतो का 25,750 पर्यंत काल गेलाच होता. राहिले किती आता 750 पॉईंट, तो असाही जाऊ शकतो. पण खरी गंमत अशी आहे, जो लाईफ टाईम हाय आहे 26,250, तो जर तोडला, तो जर क्रॉस केला, तर बाकी एक भयानक तेजी मग आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल आणि मग ती भयानक तेजी बऱ्याच लांबपर्यंत निफ्टीला घेऊन जाऊ शकते. मग अशा वेळेस पण काय करायचं? तर अशा वेळेस होतं काय बघा, आपण बघतोय का कधी कधी काही काही स्टॉक जे आपण घेतो असे स्टॉक्स आपल्याला दिसतंय चार्ट वरती तेजीमध्ये आहे, पण ते तिथंच कन्सोलिडेशन होते. मार्केट वाढते तो वाढत नाही, परत मार्केट करेक्शन चालू झालं का तो खाली यायला सुरुवात होते. मग अशा वेळेस आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो पर्याय आहे आपला एटीएमचा. बऱ्याच वेळेस मी सांगत असतोय, आपण जर बघितलं तर मी 260 रुपयापासून निफ्टीचा एटीएफ सांगत होतो घ्या, आज 290 रुपये झालाय. बँक निफ्टीचा एटीएफ 510 रुपयापासून माझ्या ग्रुपवरती मी सांगतोय, अरे घ्या बाबानो, घ्या बाबानो, इथून चांगला त्याला चांगली ग्रीप भेटेल. 595 पर्यंत गेलाय. म्हणून मग तुम्ही काय जे महत्वाचे एटीएफ आहे त्यावर लक्ष ठेवू शकता. समजा असं वाटलंय करेक्शन झाले मार्केटमध्ये, तर मग आपण त्याचा विचार करू शकता. काय होतं ईटीएफ मध्ये तुम्हाला ठीक आहे, भले खूप असे काही रिटर्न नाही भेटत आहे, कधी कधी तुम्हाला स्टॉक मध्ये एका दिवसात 10% भेटतात, हे तुम्हाला इथे भेटत नाही. पण तुमचा स्लो स्लो पोर्टफोलिओ वाढतो, पोर्टफोलिओ ग्रीन राहतो. आता काय होतंय आपल्याला कुठल्याही पर्टिक्युलर एखाद्या स्टॉक्स मध्ये एकदा करेक्शन चालू झालं तर अंदाज येत नाही काय कुठं करेक्शन थांबेल आणि किती पॉसिबलही नाही. पण इंडेक्स वरती आपल्याला समजू शकतं बाबा इथे मजबूत सपोर्ट आहे, याच्या खाली नाही जाऊ शकत. आणि काय होतंय का तुमचे जे काही ईटीएफ आहेत ना, ते ईटीएफ जेवढा इंडेक्स पडेल तेवढेच पडतील. स्टॉक मात्र जर 5% ईटीएफ पडतात, स्टॉक 15% पडतात. तर असं होतं, हे तुमच्या ईटीएफच्या बाबतीमध्ये. म्हणून पहिला ईटीएफ निफ्टीचा ईटीएफ आहे, त्यावरती लक्ष ठेवा. दुसरा ईटीएफ आहे बँक निफ्टीचा. तिसरा जो काही ईटीएफ आहे तो निफ्टी नेक्स्ट 50 अर्थात त्याला आपण ज्युनियर बीज म्हणतो. त्याच्यानंतर आपला इन्फ्रा बीज आहे. आयटी सेक्टरसाठी आयटीचा ईटीएफ आहे. ऑटो सेक्टरसाठी ऑटोचा ईटीएफ आहे. मिड कॅप साठी मिड कॅप 150चा ईटीएफ आहे. त्याच्यानंतर आपला सेन्सेक्सचा सुद्धा ईटीएफ आहे. तर ह्या सगळ्या ईटीएफ द्वारे तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्विंग ट्रेडिंग सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे तुम्हाला ईटीएफ घेतला म्हणून 15-20% तुम्हाला 2-4 दिवसामध्ये रिटर्नची अपेक्षा नाही करता येणार. तुमचा इंडेक्स जेवढा वाढेल तेवढीच तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे महिन्यामध्ये कधी कधी तुमचा इंडेक्स 10% वाढेल, तुम्हाला पण 10% गेन भेटेल. आता बघा, जर तुम्ही 15 दिवसापूर्वी बघितलं तर आपला निफ्टी हा 24,400च्या आसपास होता. आता त्यानंतर आपण बघतोय का 25,700 पर्यंत आलाय. 5 ते 6%ची तेजी. 6% तेजी जर तुम्हाला 15 दिवसामध्ये भेटली तर काय वाईट आहे? महिन्याभरामध्ये 6% रिटर्न भेटले तर वाईट नक्कीच नाहीये. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सध्याच्या मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट टॉपला असतं त्यावेळेस एखाद्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा ईटीएफ मध्ये गुंतवणूक करा, जेणेकरून जर समजा बाय चान्स फॉल जर आला तर नुकसान कमी होते. तेव्हा आता एकंदरीतच ही वाटचाल आहे निफ्टीची असं मला तरी वाटतंय. 26,500च्या दिशेनं निफ्टीची वाटचाल आहे. आणि त्यामध्ये आणखी काही गोष्टी आपण बघतोय का आपल्याकडे साधारणतः जो आपल्याकडे जी महागाई आहे, महागाईचे आकडे कमी झालेले आहे. आरबीआय व्याज दर कमी करण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, येणाऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. परत जीडीपीचे आकडे चांगले येत आहेत. त्यानंतर आता बजेट पण येणार आहे, प्री बजेट रॅली पण होईल. या सगळ्या गोष्टी मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहेत. म्हणून माझं असं म्हणणं आहे मे बी इथपर्यंत निफ्टी जाऊ शकतो. तेव्हा बघा, पटलं तर आपले जास्तीचे विचार आहेत, पण ते मी जे माझे आहे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि अर्थातच हा सगळा व्हिडिओ तुमच्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओत कोणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करायचा. ओके,
त्यामुळे इथे थांबतोय. परत भेटूया आपण नवीन विषयासह. अर्थातच जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चॅनलची जी मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिप घेऊ शकता. टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे, तोही आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. आणि आता इथे थांबूया आपण. परत भेटूया नवीन विषयासह.